Students, from today I am going to teach you lesson number 3, chemical reactions and equations. बघा आपण थर्ड लेसन कडे वळतोय. केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. केमिकल रिएक्शन्स कोणत्या टाईपचे आहेत आणि त्यामध्ये इक्वेशन्स कशा प्रकारे लिहायची, बॅलन्स कसं करायचं, या सगळ्याचा डिटेल्स मध्ये स्टडी करायचं. At first you must know that there are 4 types of reactions depend on nature of the reaction and the number of reactant and product. There are 4 types. Listen, there are 4 types of reactions according to the nature of the reaction and number of reactant and number of product. म्हणजे रिएक्शनचे ना 4 टाइप्स पडले. त्याचा नेचर कोणता आहे, त्याच्यामध्ये असणारे रिएक्टंट याला म्हणतात अभिक्रियाकारके म्हणजे रिएक्टंट, यांना म्हणतात प्रोडक्ट म्हणजे उत्पादिते. यांच्यावरून रिएक्शनचे 4 टाइप्स आहेत. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. बघा 4 टाइप्स करतायत. कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे संयोग अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिएक्शन अपघटन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिएक्शन विस्थापन अभिक्रिया आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. These are the 4 types of reaction. We are going to learn definition of these 4 reactions and the examples of them. बघूया प्रत्येकाची डेफिनेशन्स बघूया आणि रिएक्शनचे एक्झाम्पल बघूया. एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक काम करू आपण, एक मॅग्नेशियमची स्ट्रीप घेऊया. मॅग्नेशियमची स्ट्रीप म्हणजे मॅग्नेशियमची पट्टी घ्यायची आणि ती काय करायची, ऑक्सिजन बरोबर किंवा हवेमध्ये जाळायची. मॅग्नेशियमची स्ट्रीप म्हणजे मॅग्नेशियमची पट्टी घ्यायची. You have to burn it in the air. You can get the powder of magnesium oxide. जर तुम्ही मॅग्नेशियमची पट्टी घेतली आणि ती हवेमध्ये जर जाळली तर तुम्हाला मॅग्नेशियम ऑक्साईडची पावडर मिळते. इथे बघा रिएक्शन दिली बघा. Mg म्हणजे मॅग्नेशियम, O2 ऑक्सिजन, MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड. बॅलन्स इक्वेशन करण्यासाठी म्हणून इथे 2 लिहिलेलं आहे. बॅलन्स इक्वेशन मध्ये कसं असतं, इथे जेवढे ऍटम्स असतात म्हणजे रिएक्टंट मध्ये तेवढेच प्रोडक्ट मध्ये पाहिजे असतात. इथे बघा Mg2 आहे, इथे पण Mg2 आहे. O2 म्हणजे ऑक्सिजन 2 टाइम आहे, इथे पण बघा ऑक्सिजन 2 टाइम. हे 2 याला पण मल्टिप्लाय आणि याला पण मल्टिप्लाय म्हणजे ऑक्सिजन 2 आहे. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन बॅलन्स झालेलं आहे. आता रिएक्शन मध्ये बघा तुमच्या लक्षात येतं का, बघा याला आपण म्हणतो रिएक्टंट आणि याला म्हणतो प्रोडक्ट. याला म्हणतात अभिक्रियाकारके आणि याला म्हणतात उत्पादिते. हिअर इन दिस रिएक्शन यू कॅन सी there are 2 reactant but product is only 1. That's why it is called combination reaction. कळतं का कॉम्बिनेशन रिएक्शनला का म्हणतात माहितीये का, कारण या रिएक्शन मध्ये रिएक्टंट 2 or more असणार पण प्रोडक्ट मात्र ओनली 1 असेल. असं असेल तर त्याला म्हणतात कॉम्बिनेशन रिएक्शन. ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक 2 किंवा जास्त असतील मात्र उत्पादित फक्त एकच पाहिजे, प्रोडक्ट एकच पाहिजे, मग त्याला म्हणतात कॉम्बिनेशन रिएक्शन. डेफिनेशन वाचतो का, रिएक्शनची डेफिनेशन आहे का, when 2 or more reactant combine in a reaction, when 2 or more reactants combine in a reaction to form a single product, it is called combination reaction. Definition करतो, the reaction in which 2 or more reactant
combines to form single product is called combination reaction. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित तयार होते त्यालाच संयोग अभिक्रिया म्हणजेच कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हणतात. एक्झाम्पल आहे तुम्हाला, इफ मॅग्नेशियम स्ट्रिप इज बर्न इन एअर, white powder of magnesium oxide is formed. Twice Mg plus O2 gives twice MgO. Magnesium plus oxygen gives magnesium oxide. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया बघा. इकडे बघा, CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, काय म्हणतात, कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर पाणी यांची जर रिएक्शन केली, या दोघांची रिएक्शन केल्यानंतर CaOH2 म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि काय तयार होते, हीट तयार होते. इथे बघा रिएक्शन 2 आहे, प्रोडक्ट बघा ओनली 1 आहे, एकच प्रोडक्ट. अभिक्रियाकारके 2 आहे, उत्पादिते मात्र एकच आहे, म्हणून याला म्हणतात कॉम्बिनेशन रिएक्शन. बघा मी एक्झाम्पल वाचतो बघा. First example, magnesium strip is ignited in the air. Ignited म्हणजे जाळणे. Ignited in the air, white powder of magnesium oxide is formed. कळले? आणि सेकंड वन बघा, when slacked lime means calcium oxide. Calcium oxide म्हणजे त्याला slacked lime असं पण म्हणतात. When slacked lime means calcium oxide. बघा, when slacked lime means calcium oxide is added to water, calcium hydroxide is formed and large amount of heat is generated. मोठ्या प्रमाणामध्ये काय तयार होते, हीट म्हणजे उष्णता तयार होते. बघा, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे स्लॅक्ड लाईम आणि पाणी यांची रिएक्शन झाल्यानंतर कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार झालं. रिएक्टंट 2 आहे, प्रोडक्ट एकच आहे, म्हणून याला म्हणतात कॉम्बिनेशन रिएक्शन. एक टॉपिक कळतोय. सेकंड बरोबर याच्या अपोजिट रिएक्शन आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन. आता डिकम्पोजिशन रिएक्शन साठी आपण एक जनरल एक्झाम्पल घेऊया. आपण एक स्पून घेऊया, स्टीलचा एक स्पून घ्या, त्या स्पून मध्ये शुगर घ्या, साखर घ्या आणि एका कॅन्डलवर काय करायचं, तो स्पून कॅन्डल पेटवायची आणि तो स्पून पकडायचा. थोड्या वेळ तुमच्या लक्षात येईल बघा, ती जी शुगर आहे ती मेल्ट व्हायला स्टार्ट होते. मेल्ट झाल्यावर त्याचा ब्राऊन कलर होईल. अजून थोडा वेळ त्याला हीट केलं, थोड्या वेळ तुमच्या लक्षात येईल त्या स्पून मध्ये ब्लॅक कलरचा कोल म्हणजे कोळसा शिल्लक राहतो. म्हणजे इथे काय झालं बघा, व्यवस्थित आहे का मी काय बोलतोय. C12H22O11 हे शुगर चा मोलेक्युलर फॉर्म्युला आहे. शुगरचा मोलेक्युलर फॉर्म्युला हा आहे. शुगर मध्ये बघा C12H22 आणि O11 एवढे ऍटम्स असतात. शुगरच्या एका मोलेक्युल मध्ये कार्बनचे 12, हायड्रोजनचे 22 आणि ऑक्सिजनचे 11 ऍटम्स असतात. हे शुगर, त्याला आपण हीट केलं म्हणजे उष्णता दिली. काय काय तयार झालं, 12C म्हणजे कार्बन कोळसा तयार झाला आणि बघा त्यातली वाफ निघून गेली ना, पाण्याची वाफ म्हणजेच वॉटर H2O निघून गेला. इथे तुमच्या लक्षात येते का, रिएक्टंट ओनली 1 आहे बघा आणि प्रोडक्ट मात्र 2 आहे. इथे उलट होतं बघा, इथे रिएक्टंट 2 होते, प्रोडक्ट 1 आहे. इथे reactant only 1 and product 2, so this one is called decomposition reaction. कळतंय या दोघांमध्ये फरक कळतोय बघा. याची डेफिनेशन काय सांगितली बघा, decomposition reaction. डेफिनेशन आहे का, the chemical reaction in which two or more product are formed from a single reactant is called decomposition reaction. The reaction in which two or more products are formed from single reactant, it is called decomposition reaction. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये
एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते तयार होतात त्याला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात। साखरेला जर आपण उष्णता दिली तर बघा पाण्याची वाफ, पाणी पहिल्यांदा पाणी तयार होतं बघा, मेल्ट होतं म्हणजे त्याची वाफ निघून जाते म्हणजे H2O, आणि कोळसा म्हणजे सीट तयार होतो म्हणून बघा C12 H22 O11 gives, हे जे साईड आहे हीट साठी वापरला जातो, 12C प्लस 11H2O कळतंय। अजून एक एक्झाम्पल आहे बघा, सेकंड एक्झाम्पल वाचतो मी, ऐका रिएक्शन। हायड्रोजन पेरॉक्साइड naturally undergoes slow decomposition into water and oxygen. याला म्हटलं हायड्रोजन पेरॉक्साइड। हायड्रोजन पेरॉक्साइड आपण घरी सुद्धा वापरतो, माहिती कुठे वापरतो हायड्रोजन पेरॉक्साइड? बऱ्याच वेळा समजा एखाद्या शरीराच्या अवयवाला बाहेरून जखम झाली असेल आणि जखम जर साफ करायची असेल तर ती क्लीन करण्यासाठी ना हायड्रोजन पेरॉक्साइड टाकतात, आणि हायड्रोजन पेरॉक्साइड टाकलं की त्याने जखम काय करता येते, क्लीन करता येते। बऱ्याच वेळा ती जखम पहिल्या साफ करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड वापरतात। त्याचं मोलेक्युलर फॉर्म्युला आहे H2O2। काय H2O2 म्हणजे कोण? हायड्रोजन पेरॉक्साइड। जर तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साइड नुसतं जरी ओपन ठेवलं तर त्याच्यामधून वॉटर म्हणजे वाफ आणि पण ऑक्सिजन हे काय होणार, सेपरेट होणार आहे। म्हणजे हा आहे रिएक्टंट आणि प्रोडक्ट बघा किती आहेत, दोन प्रोडक्ट आहेत का, म्हणून याला काय म्हणता येईल, कुठली रिएक्शन म्हणता येईल याला, डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणता येईल। रिएक्टंट बघा ओनली वन, प्रोडक्ट मात्र 2 आहे। डेफिनेशन कळते बघा, पुन्हा एकदा ऐका। हायड्रोजन पेरॉक्साइड नॅचरली अंडरगोज डिकम्पोजिशन, म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड जरी ओपन आपण ठेवलं तर झाकण काढून ठेवलं तरी आपोआप त्याचं डिकम्पोजिशन होतं, आणि काय तयार होतं बघा, वॉटर अँड ऑक्सिजन। हे बॅलन्स करण्यासाठी इथे 2 लिहावं लागलंय बघा। बघा बॅलन्स करताना बघा रीड कसं करणार, ट्वाइस H2O2 gives twice H2O plus O2। बघा बॅलन्स आहे ते चेक करा। हायड्रोजन बघा हे 2 आणि 2 चा मल्टिप्लाय करा, 2 2 जा 4, हायड्रोजन 4 आहे बघा, इथे हायड्रोजन बघा 2 2 जा 4, हायड्रोजन किती 4 टाइम झाला। ऑक्सिजन चेक करा, इथे 2 आहे, इथे मल्टिप्लाय 2 2 जा 4, इथे बघा ऑक्सिजन इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे बघा, म्हणजे हे 2 आणि हे 2 4 झाले, म्हणजे इट इज बॅलन्स इक्वेशन। दोन टाइप्स कळले तुम्हाला, कोणकोणते आले, कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन रिएक्शन। आता आपण थर्ड कडे बघूया, डिस्प्लेसमेंट रिएक्शन। डिस्प्लेसमेंट रिएक्शनला मराठीमध्ये म्हणतात विस्थापन अभिक्रिया। याच्या अगोदर डेफिनेशन बघायचं होतं, एक एक्झाम्पल आपण बघूया। काय करायचं माहितीये का, कॉपर सल्फेटचं सोल्युशन घ्यायचं, ब्ल्यू कलर मध्ये असतं, कॉपर सल्फेटचं सोल्युशन घ्यायचं, आणि या कॉपर सल्फेट मध्ये आयर्न म्हणजे लोखंडाचा एक खिळा टाकायचा, आयर्न नेल, नेल म्हणजे खिळा। कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आयर्न म्हणजे लोखंडाचा खिळा टाकायचा। तुमच्या लक्षात येईल तो जो लोखंडाचा खिळा आपण जो टाकलेला आहे त्याच्यावर एक कॉपरचं कोटिंग तयार होतं, आणि इथे रिएक्शन झाल्यानंतर FeSO4 कोणता, FeSO4 चं सोल्युशन तयार होतं आणि कॉपर काय होतो, सेपरेट होतो। इथे आहे काय झालं बघा, CuSO4 लक्षात घ्या, पहिल्यांदा मोलेक्युलर फॉर्म्युला माहिती असू द्या। CuSO4 म्हणजे कोण, कॉपर सल्फेट, Fe म्हणजे आयर्न म्हणजे लोखंड, FeSO4 फेरस सल्फेट, आणि Cu म्हणजे कॉपर। आता तुमच्या लक्षात येतं का, इथे बघा CuSO4 होता का, बघा CuSO4 मधला Cu च्या जोडीला SO4 होता ना, तो बघा SO4 कुणाच्या जोडीला गेला बघा, Fe च्या जोडीला गेला बघा, म्हणजे याचं डिस्प्लेस, हा डिस्प्लेस झाला। CuSO4 होता की नाही, हा SO4 जो ग्रुप आहे Cu सेपरेट झाला बघा, आणि SO4 कुणाच्या जोडीला आला, Fe च्या जोडीला, म्हणजे SO4 ग्रुप किंवा आयर्न म्हणतात त्याला,
या आयनचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं आणि नवीनच पदार्थ तयार झाला. अशी जी रिॲक्शन आहे याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे काय होतं, हा जो आयन आहे तो काय होतो, डिस्प्लेस होतो. बघूया डेफिनेशन आहे का. द रिॲक्शन इन विच, व्यवस्थित आहे का, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ अ लेस reactive element is in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called displacement reaction. इकडे बघा काय सांगितलं, ज्यामध्ये लेस अशा प्रकारे जो रिएक्टिव्ह असा एलिमेंट आहे त्याची जागा, म्हणजे आता मला सांगितले दोन हे बघा, एक आहे कॉपर आणि एक आहे आयन. मग या दोघांमध्ये ना लेस रिएक्टिव्ह कॉपर आहे, लेस रिएक्टिव्ह कॉपर आहे आणि मोर रिएक्टिव्ह कोण आहे, आयन आहे. या दोघांमध्ये जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, आयन आहे ना. मग हा काय करतो, ह्याला डिस्प्लेस करतो बघा, सीयू बाजूला गेला बघा आणि याच्या जाग्यावर कोण आला, एफई आला. म्हणजे सीयू च डिस्प्लेसमेंट कोणी केलं, एफई ने केलं. हा लेस रिएक्टिव्ह आहे, हा मोर रिएक्टिव्ह आहे. हा जो मोर रिएक्टिव्ह आयन आहे ना, हा लेस रिएक्टिव्हची काय करतो, जागा घेतो आणि अशा प्रकारे नवीनच पदार्थ तयार होतो. पुन्हा डेफिनेशन व्यवस्थित आहे का. द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट, लेस रिएक्टिव्ह एलिमेंटचा जो आयन आहे, पुढे बघा, in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called displacement reaction. थोडक्यात आहे का, जो कमी रिएक्टिव्ह आयन आहे त्याची जागा मोर रिएक्टिव्ह आयन घेतो. अशा प्रकारे जी रिएक्शन आहे याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कमी क्रियाशील मूलद्रव्याचे आयन बघा याची जागा जास्त क्रियाशील मूलद्रव्याचा अणू घेतो आणि नवीन जो पदार्थ तयार होतो याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. एक्झाम्पल बघा, ऐका. वेन आयन ने रिएक्ट विथ कॉपर सल्फेट, कॉपर सल्फेट डिस्प्लेस, कॉपर इज डिस्प्लेस्ड बाय Fe and FeSO4 is formed. When CuSO4 and iron, there is a reaction. Cu is displaced by Fe and ferrous sulfate is formed. कोणी कुणाचं डिस्प्लेसमेंट केलं, या Cu ला बाजूला केलं, कोणी Fe ने बाजूला केलं, म्हणून असं म्हणतात बघा, Cu is displaced by Fe. अशा प्रकारे जी रिएक्शन आहे याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि नेक्स्ट आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. इथे डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होत आहे का, एक इथे एक्झाम्पल दिलं बघा. BaCl2 बेरियम क्लोराइड प्लस झिंक सल्फेट गिव्स बेरियम सल्फेट प्लस झिंक क्लोराइड. इथे काय झालं बघा, इथे Baच्या जोडीला Cl आहे का, म्हणजे बेरियम क्लोराइड आहे का, बघा ह्या दोघांनी जागा आता एक्सचेंज केल्या बघा. हा इथे गेला आणि हा इथे आला. Cl जो होता Baच्या जोडीला होता तो Znच्या बाजूला गेला, SO4 इथे आला. म्हणजे दोन्ही आयन काय झाले, एक्सचेंज झाले, अदला बदल झाली. बघा BaCl2 प्लस ZnSO4 होतं की नाही. आता नवीन पदार्थ काय झाला बघा, BaSO4 प्लस ZnCl2. म्हणजे हे जे आयन्स आहेत हे काय झाले, एक्सचेंज झाले, दोन्ही पण एक्सचेंज झाल्या. हा इथे आला आणि हा इथे आला. अशा टाईपची जी रिएक्शन आहे याला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. इथे फक्त एकाच डिस्प्लेसमेंट झालं होतं बघा, Cuच्या जागेवर Fe आलं होतं की नाही. इथे दोन्ही बघा, हा इथे आला आणि हा इथे आला आणि नवीन पदार्थ आहे. अजून एक एक्झाम्पल बघा, याचं रिडिंग कसं करणार, AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट. हे सिल्वर नायट्रेट आहे. NaCl म्हणजे सोडियम क्लोराइड म्हणजे मीठ. यांची जर रिएक्शन झाली इथे पण बघा, या दोघांच्या जागा एक्सचेंज होत आहेत बघा.
हा बघा NO3 आणि Cl या दोघांची जागा चेंज झाल्या बघा. AgNO3 होतं का ते काय झालं बघा AgCl आणि Na च्या जोडीला NO3 आला बघा. या दोघांच्या जागा बघा चेंज झाल्या बघा. AgCl प्लस NaNO3 एक्सचेंज झाले, दोन्ही ग्रुप एक्सचेंज झाले. याला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डेफिनेशन आहे का डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन? द रिएक्शन इन विच the ions in the reactant are exchanged to form a precipitate are called double displacement reaction. याला precipitate म्हणतात. उलटा जो बाण काढलाय ना precipitate काय म्हणतात याला? precipitate म्हणजे मराठीत त्याला अवक्षेप म्हणतात. म्हणजे गाळ तयार होतो आणि तो गाळ कुठे जमा होतो? बॉटमला जमा होतो ना, म्हणून तो असा एरो होतो. जर गॅस असेल तर असं दाखवतात. गॅस म्हणजे वर जाणार असतो ना, म्हणून अशा प्रकारे दाखवतात. आणि प्रेसिपिटेट म्हणजे शेवटी गाळ शिल्लक राहतो, हा असा प्रकार. याला अवक्षेप किंवा प्रेसिपिटेट म्हणतात. इथे काय झालं? झिंक क्लोराईड तयार झालं होतं. इथे कोण झालं? सिल्वर क्लोराईड तयार झालं. याला म्हणतात प्रेसिपिटेट तयार. म्हणजे काय झालं या रिएक्शन मध्ये? आयन्स आर एक्सचेंज टू फॉर्म precipitate. This reaction is called double displacement reaction. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होतात बघा, अणूचे आयन किंवा आयनांचा जो गट आहे तो एकमेकांची जागा काय करतो? बदलतो आणि अवक्षेप तयार करतो. या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. त्याची ही दोन एक्झाम्पल्स आहेत बघा. चारही तुम्हाला टाइप्स कळले असतील. प्रत्येकाचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यावर नक्की ते समजेल. ओके.